नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो स्वप्रमाणपत्र बाबत माहिती, त्याच्यानंतर प्रिफरन्स कधी येतील त्याबद्दलची माहिती, त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो चुका दुरुस्त्या व इतर कट ऑफ वगैरे या गोष्टीबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला दिलेली डेट म्हणजे 11 तारखेपासून 11 मार्च पासून ते 20 मार्च पर्यंत तुम्हाला स्वप्रमाणपत्रासाठी डेट दिली होती। आता स्वप्रमाणपत्र ज्यांना चेंज करायचं होतं त्यांनी चेंज केलेलं आहे, ज्यांना कुठलंही चेंज करायची गरज नाही, ज्या विद्यार्थ्यांना कुठलंही चेंज करायची आवश्यकता नाही त्यांनी करण्याची आवश्यकता नसेल तर करू नका। अनसर्टिफाईड केलेला फॉर्म सर्टिफाईड केलाय का एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा कन्फर्म करून घ्या। मित्रांनो, नोकरीचा प्रश्न आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का। सर्व म्हणतो मी, एकही माहिती चुकीची भरला तर नोकरीपासून मुकाल। लक्षात घ्या, 50 मार्काच्या वरल्या सर्व लोकांनी स्वप्रमाणपत्र स्वतःचे व्यवस्थित भरलेत का एकदा कन्फर्म करून घ्या। सर्व भरल्यानंतर तुम्ही लॉग आउट करा, परत लॉग इन करून आपण भरलेली माहिती व्यवस्थित आहे का त्याचं डाउनलोड एक PDF करून आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये किंवा प्रिंट काढून किंवा जीमेलला किंवा सेव्हिंग बॉक्स मध्ये आपल्याला ते सेव्ह ठेवायचं आहे, कारण त्याचा उपयोग आपल्याला भविष्यासाठी खूप होणार आहे। कारण आपण दिलेली माहिती योग्य व बरोबर आहे व माहिती सविस्तर व्यवस्थित वाचून घ्या। कुठे काही आपली खाडाखोड झाली असेल तर लवकरात लवकर अनसर्टिफाईड करून सर्टिफाईड करू शकता, एडिट करण्याचा ऑप्शन आहे सर्व गोष्टी। त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे दुसरा मुद्दा, त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा बऱ्याच लोकांना OTP येत नाही, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, सरळ सरळ तुमच्या हिस्ट्रीमध्ये मागच्या वेळेस तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्ही लॉग आउट केलेलं नव्हतं, त्यामुळे तुम्हाला OTP येत नसेल, त्यामुळे क्रोमचे विविध पेज असतात त्या पेजवर जाऊन तुम्ही OTP मिळवण्यासाठी ट्राय करू शकता। मला स्वतःला सुद्धा तो प्रॉब्लेम आला होता, मी एकाच फॉर्म भरत असताना OTP येत नव्हता, त्यावेळेस मी विविध जीमेल आयडीवरून जे की हिस्ट्री डिलीट केली, जे की क्रोमची हिस्ट्री डिलीट केल्यानंतर मला तो OTP मिळून गेला। त्यानंतर तिसरा मुद्दा महत्वाचा आणि अति महत्वाचा, तुमची दुरुस्ती करत असताना कुठली जर दुरुस्ती चुकीची आपल्या हातातून गेलेली असेल, समजा पेपर 1 च्या ऐवजी 2 झाला असेल, 2 च्या ऐवजी 1 झाला असेल, टक्केवारीमध्ये काही चेंज झाला असेल, मार्कामध्ये काही चेंज झाला असेल तर ते चेंज व्यवस्थित भरून घ्या। व्यवस्थित म्हणतोय, आता सोलापूरची घटना तुम्ही पाहिलेली असेल, सोलापूरला 5 शिक्षण सेवक कार्यमुक्त करण्यात आलेले आहेत। त्यांनी TET ची माहिती फ्रॉड माहिती दिली होती, फ्रॉड लिस्ट मध्ये त्यांचं नाव होतं, तरी पण ते नियुक्ती घेतले होते, नियुक्ती पात्र झाले होते। त्याचं नुकसान सर्व काही तुम्हाला होईल असं कुठलीही चुकीची माहिती भरू नका, जमतंय म्हणून भरू नका। लक्षात घ्या, जमतंय म्हणून भरू नका। विशेष करून OBC नवीन काढलेले OBC, त्यानंतर SEBC म्हणजेच मराठा आरक्षण आणि EWS या लोकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। आता मला आज एक प्रश्न आला होता की मी ओपन कॅटेगरी सुरुवातीला निवडली होती, आता मी काय करू शकतो, ओपन कॅटेगरी निवडली होती, मी EWS करू शकतो का? अजिबात नाही, तुमचं ओपन मधून EWS करता येत नाही। ती संधी फक्त मराठा, जे विद्यार्थी मराठा ओपन कास्ट आहेत त्यांना SEBC करता येतं, म्हणजे मराठा आरक्षणामुळे SEBC किंवा OBC करता येतं। आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की बाबा EWS मेरिट कमी लागतं, तुमचं जर मराठा कास्ट आहे EWS मध्ये तुम्ही पात्र नाहीये। लक्षात घ्या, EWS मराठा कास्ट साठी पात्र नाही, सरळ सांगतोय। फक्त त्यांनी SEBC किंवा त्यांनी काढलेलं कुणबी सर्टिफिकेट OBC या दोनच गोष्टीमध्ये ते पात्र आहेत, तिथेच तुम्हाला तिथेच चेंज करायचे, त्या 2 कास्ट पैकीच एक कास्ट चेंज करायचे। मी मराठा आणि EWS ठेवतो म्हणलं तर चालणार नाही, त्यांच्याकडे जशी माहिती पुरवली जाते त्यानुसार त्या नियुक्ती होत असते। मागच्या वेळेस 3-4 हजार लोकांचा असंच म्हणजे फॉर्म चुकीमुळे नियुक्ती रखडली आहे, लक्षात घ्या, किंवा नियुक्तीस पात्र झालेले नाही। त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे कट ऑफ कधी लागेल किंवा रिझल्ट कधी लागेल। मित्रांनो, प्रशासनामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो,
संच मान्यतेसाठी, बिंदू नामावलीसाठी त्यांनी काय केलेलं आहे लक्षात घ्या, 31 मार्च पर्यंत संस्थेला वेळ दिलेला आहे. हा वेळ म्हणजे आपल्यासाठी एक पॉझिटिव्हच आहे, लक्षात घ्या. कधीपर्यंत? 31 मार्च पर्यंत त्या संस्थेला पोर्टलवर संस्था नोंदवण्यासाठी वेळ दिलेली आहे. किती? 31 मार्च पर्यंत पोर्टलला संस्था नोंदवण्यासाठी वेळ दिलेली आहे. संस्था नोंदवल्यानंतर एक साधारण 25-30 दिवसाच्या दरम्यान पोर्टलला आपलं प्रिफरन्स येतील. प्रिफरन्स द्यायची, परत मग सिलेक्शन लिस्ट 15 दिवसांनी, साधारणपणे मेच्या दरम्यान आपलं सिलेक्शन झालेलं दिसेल आपल्याला. आणि जून मध्ये आपल्याला नवनियुक्त शिक्षकांना संधी मिळणार आहे. आता विषय काय, बरेच विद्यार्थी, सर मला 78 मार्क आहेत, मला 75 आहेत, मला 114 आहेत, मला 120 मार्क आहेत. मित्रांनो, सगळं मॅटर करतो. सगळ्यात प्रथम म्हणजे तुमचं शिक्षण काय, तुमचं शिक्षण कशामध्ये झालंय हे पहिला मुद्दा. त्यानंतर तुमचं व्यावसायिक शिक्षण, म्हणजेच व्यावसायिक शिक्षण म्हणजे कोणतं, डीएड बीएड कशामध्ये झाले ते. त्यानंतर तुमची पात्रता परीक्षा, त्यानंतर टीएआयटी मार्क, त्यानंतर तुमचं वय, हे सगळं मॅटर करतो तुमचं मेरिट लागण्यासाठी. त्यानंतर वयानुसार, आता लक्षात घ्या, या व्यावसायिक शिक्षणामधलं, या शिक्षणातलं तुमचं माध्यम कोणतं आहे, माध्यम झाल्यानंतर तुमचा विषय कोणता आहे, म्हणजे डीएड आहे, बीएड आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे, भाषा विषय आहे, इतर विषय आहे. हे सर्व मॅटर करतं तुम्हाला शिक्षक होण्यासाठी. हे सर्व मॅटर करत असताना आता बरेच आई वडील सुद्धा कॉल करायला लागले की आमच्या मुलाला अमके मार्क आहेत, 120 मार्क आहेत, आमच्या मुलाचं मराठी आहे, आमच्या मुलाचं इंग्रजी आहे, आमचा मुलगा टीईटी नापास आहे, आमचा मुलगी बीएड नापास. असे बरेच आई वडील सुद्धा कॉल करतायत. त्यांना एकच सूचना आहे, तुमच्या मुलाचं किंवा त्या विद्यार्थ्यांचं हे सर्व बघितलं जातं. काय? शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, पात्रता परीक्षा, टीआयटीचे मार्क, वय, त्यानंतर वय झाल्यानंतर माध्यम झाल्यानंतर कोणता विषय निवडलेला आहे, इतिहास आहे, कोणाचं भूगोल आहे, कोणाचं सामाजिक शास्त्र आहे, कोणाचं कॉमर्स आहे, कोणाचं गणित आहे, कोणाचं विज्ञान आहे, कोणाचं मराठी आहे, कोणाचं इंग्रजी आहे, संस्कृत आहे, कन्नड आहे, म्हणजे ह्या सर्व विषय, उर्दू आहे, या सर्व विषयाचा विचार करूनच तुम्हाला प्रिफरन्स येत असतात. या सर्व विचार करून आपल्याला एक साधारण समजा आपल्या मार्कानुसार, आपल्या व्यावसायिक शिक्षणानुसार, आपल्या म्हणजे व्यावसायिक शिक्षणानुसार, आपल्या शिक्षणानुसार, आपल्या माध्यमानुसार आपल्याला विशिष्ट असे काय येतात, प्रिफरन्स येतात. त्या प्रिफरन्स मधून आपल्याला कुठे पसंती क्रम निवडायचा आहे हे महत्वाचं असतं मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे आता तुम्ही जी भरलेली माहिती फक्त बरोबर आहे का, व्यवस्थित आहे का, बरोबर माहिती भरलेली असेल तर आपल्याला फक्त वेट अँड वॉच करणं गरजेचं आहे. त्यानंतर या सर्व प्रोसेस मधून आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. आता दिवसभरामध्ये बरेच असे वेगवेगळे कॉल येतात की एखाद्या विद्यार्थ्याचं डोमेसेल आता काढलेलं आहे, अजिबात जमणार नाही. एखाद्या विद्यार्थ्याची कास्ट आत्ता काढलेली आहे, अजिबात जमणार नाही. एखाद्या विद्यार्थ्याचं शिक्षण आत्ताच आहे, जे आता कम्प्लीट झाले या 6 महिन्यात किंवा 1 वर्षामध्ये, ते टाकता येईल का? अजिबात टाकता येणार नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी दिलेल्या डेटच्या अगोदरचं सर्व शिक्षकांना असणं गरजेचं आहे, तरच आपण तिथे पात्र होणार आहोत. आणि स्वप्रमाणपत्रासाठी सर्वांना कळकळीची विनंती आहे, फक्त 2 दिवस बाकी आहेत. आता आज आहे 18 मार्च, 19 मार्च, 20 मार्च, शेवटच्या दिवशी सुद्धा नका भरू. उद्याच्या उद्या 19 मार्चला तुम्हाला ते स्वप्रमाणपत्र व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. स्वप्रमाणपत्र व्यवस्थित झाले का एकदा कन्फर्म करणं गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टी झाल्या असतील तर दंडनाडन म्हणायचं, पीडीएफ डाउनलोड करायचं आणि ठेवून द्यायचं मित्रांनो. वेट अँड वॉच करायचं. येणाऱ्या काळामध्ये आपला नंबर लागणार आहे का नाही लागणार, या सर्व प्रोसेसमध्ये आपण बसत असेल तर आपण नंबर लागणार आहे याची चिंता न करता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वेट करायचा आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमच्या समस्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.